सरासरीमध्ये विचारले जाणारे मिस फ्रॅक्शनचे ऍडव्हान्स लेवलवरचे प्रश्न कसे सोडवायचे ते बघा। आता हे पूर्णांक युक्त कशामध्ये अपूर्णांकामध्ये, तर सर्व प्रश्नाला कशामध्ये करायचं अपूर्णांकामध्ये ट्रान्सफर करायचं। तर बघा 3 8 24 ने किती होणार 25, 25/3 होणार प्लस 3 3 9, 9 आणि 4 किती ते पुरानो 13, 13/3 प्लस 7 3 21 आणि 1 किती होणार 22, 22/3 होणार आणि प्लस 9 3 27 आणि 2 हे होणार 29/3 होणार। आता हे झालं दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या आपण घेतोय। तर एकूण संख्या किती आहे रे बाबा 4 आहे, एकूण संख्येची सरासरी 4 आहे। आता आपल्याला सरासरी काढायची आहे, तर बघा काय करायचं बेस सारखा आहे, तर बेस आपण तोच ठेवला आणि सर्व संख्येची जी बेरीज आहे ते किती होतात 89 आणि भागले किती घेतले आपण 4। या आणि या संख्येचा काय करायचा गुणाकार करायचा। ओके, यांचा गुणाकार करते लक्षात ठेवा 89 डिवाइड बाय इथे किती येणार 3 गुणिले येणार 4। आता बघा 3 ने भाग देऊ, 3 1 3, 3 2 6 उरली ते 2, 3 9 27 म्हणजे अप्रॉक्सिमेट जे उत्तर येणार आपलं ते किती येणार 29 हे येणार पुरानो 4 म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर असणार। हा जर प्रश्न व्यवस्थित समजला असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या।